काँग्रेस पक्षाचा राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या वक्तव्याचे पडसाद आता सोलापुरातही दिसून आले. काँग्रेस भवनासमोर भाजपच्या वतीने मोठा आंदोलन करण्यात आला. सोलापुरात काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान काही काळ रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने सर्व काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोडे मारो आणि निषेधाचं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. सर्वांना शिवभक्तांना हा आज पर्वणीचा दिवस आहे. शहरात सगळीकडे शिवमय वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 तारखेला आणि शहरात सगळीकडे त्यांचा विचारांचा जागर होतोय. त्यांचा जागर होत असताना काल ही काँग्रेसच्या अध्यक्षांनी जी जुलमी राजवट करणारा टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी तुलना केलेली आहे, इतिहास माहीत नसताना अशा प्रकारची तुलना करणं हे अत्यंत गैर आहे. एक जुलमी राजवट असणारा राजा जो स्वतःला राजा बनवायचा असा टिपू सुलतान ज्यांनी बायकांच्या चारित्र्याचं हनन केलं, त्यावेळेला अनेक लोकांची कत्तल केली आणि अनेक लोकांना त्यांचे खजिने लुटले आणि राजांना अशा हिंदू राजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांची राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. अशा राजाबरोबर जे छत्रपती या देशामध्ये महिलांना आदर करतात, त्यांच्या राज्यामध्ये कुणाचाही अनादर केला नाही, रयतेचं राज्य ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा इतिहासामध्ये न जाता त्यांची तुलना करणं हे अत्यंत अयोग्य आणि निषेधार्ह आहे असं मला वाटतं. आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि काँग्रेसचा निषेध करण्याचा कार्यक्रम आम्ही इथं काँग्रेस भवनासमोर केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने या शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन आम्ही सगळेजण शहरामध्ये करतोय. शिवाय महाशिवरात्रीचं शिवाजी महाराजांचं जे दैवत होतं महादेव, त्याची आज महाशिवरात्र आहे आणि अशा दिवशी आम्ही या नालायक माणसाचा निषेध करतोय. आज केवळ फक्त त्याच्या प्रतिमेला जोडे मारलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात ते जेव्हा आमच्या समोर येतील तेव्हा त्यांनाही जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही. त्यांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य मागे घ्यावं. तुम्ही हे जाहीर सगळ्या शिवभक्तांची आणि शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी. नाही तर तिथे येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला जोडे मारायला कमी करणार नाही. हा इशारा समजने वालों का इशारा काफी आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करते आणि त्यांनी जाहीर माफी मागावं असं त्यांना आवाहन करते. असं म्हटलं जातं की भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ प्रत दिली आहे त्याच्यामध्ये देखील टिपू सुलतानांचा फोटो आहे जाफी राणीसोबत, तर त्याच्यावर काय तुमचं प्रतिक्रिया? बघा, संविधानामध्ये त्यांचा फोटो असणं आणि त्याच्यामध्ये त्यावेळच्या काळामध्ये जे संविधान लिहिलं गेलं त्यावेळेला त्यांचा फोटो त्यांच्याबरोबर कदाचित असेलही. मी तर संविधानामध्ये त्यांचा फोटो आहे असा आत्ता पाहिलेलं नाही, परंतु त्यांचा फोटो जर असेल तर तो आम्ही त्या संदर्भामध्ये इतिहासकारांची त्याची सगळी चौकशी करायला सांगू. इतिहासकारांनी तो इतिहास का लिहिलेला आहे किंवा संविधानामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे असं जर आम्हाला आढळलं तर इतिहासकारांची चर्चा करून त्याबद्दल पुढील कारवाईसाठी आम्ही मागणी करू. कालचा दिवस हा पूर्ण महाराष्ट्रासाठी मान खाली घालण्यासारखा होता. हर्षवर्धन सपकाळ सारख्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे विचार मांडले, जे वक्तव्य केलं, त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो आणि त्यांची तुलना कुठल्या तरी फालतू टिपू सुलतान बरोबर जर करत असतील तर याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा धिक्कार करतो. ज्या शिवछत्रपतींनी महिलांच्या आदर करण्यासाठी शत्रूची जरी महिला त्यांच्याकडे आली तर तिला साडी चोळी करून आदराने पाठवलं आणि त्यांची तुलना जर हजारो हिंदू महिलांची आबरू लुटणाऱ्या टिपू सुलतान बरोबर जर केली जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही.
आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि हे सगळं होत असताना हे जर मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जर छत्रपतींची तुलना टिपू सुलतानशी करत असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि हर्षवर्धन सपकाळांना आम्ही इशारा देतो की अशी जर वक्तव्य केली, आता शिवजयंतीचा दिवस आहे, 19 तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो आणि टिपू सुलतानची आणि शिवाजी महाराजांची जर तुलना करत असेल तर या सगळ्याचा जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात अशी जर वक्तव्य केली तर सपकाळांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. टिपू सुलतान यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे सोशल मीडियावर. एक स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून असं सांगितलं जातं. इंग्रजांविरोधात लढले. टिपू सुलतान इंग्रजांबरोबर लढण्यापेक्षा टिपू सुलतानांनी तलवारीच्या जोरावर किती हिंदूंचं धर्मांतर करून घेतलंय याचा बी इतिहास समोर यायला पाहिजे. किती हिंदू मुलींची आबरू लुटली याचा इतिहास समोर यायला पाहिजे. आणि हा इतिहास बाजूला ठेवायचा आणि दुसरा कुठला तर इतिहास घेऊन नाचायचा असेल तर हिंदू हे सहन करणार नाही. Right now and press the bell icon. Never miss a